आणि महत्त्वाची बातमी, ओबीसी आरक्षण संपलं असं म्हणत लातूरच्या रेणापूरमध्ये एका तरुणानं आत्महत्या केली। 35 वर्षीय भरत कराडने मांजरा नदीमध्ये उडी मारत जीवन संपवलं। आत्महत्येपूर्वी भरत कराडनं चिठ्ठी लिहिली होती। मंत्री छगन भुजबळ यांनी कराडच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। दरम्यान ओबीसी मधला पहिला शहीद झालाय, बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असा निर्धार भुजबळांनी व्यक्त केलाय। ओबीसी आरक्षण संपलं म्हणत तरुणाची आत्महत्या। लातूरच्या वांगदरी गावातील घटना। ओबीसीतला पहिला शहीद झालाय, बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, भुजबळांचा निर्धार। लातूरच्या रेणापूर तालुक्यातल्या वांगदरीमध्ये ओबीसी आरक्षण संपलं म्हणत एका तरुणानं मांजरा नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे। आत्महत्या केलेल्या भरत कराड या तरुणाच्या घरी जाऊन छगन भुजबळांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतली आहे। मंत्री छगन भुजबळ येवल्याचा नियोजित दौरा अचानक रद्द करून भरत कराडच्या कुटुंबाला भेटले। आत्महत्या केलेल्या तरुणानं चिठ्ठी लिहिल्याचा दावा केला जातोय। आत्महत्या केलेल्या भरत कराडच्या चिठ्ठीत नेमकं काय आहे पाहूया। मी भरत महादेव कराड। आताच महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचं कायमस्वरूपी आरक्षण संपवलंय। मी वेळोवेळी ओबीसी आरक्षणाबाबत आंदोलनात सहभाग घेतला होता, तरीही सरकारनं ओबीसी समाजाचा घात करून ओबीसी विरोधी जी.आर. काढल्यामुळे मी माझं जीवन कायमस्वरूपी संपवत आहे। माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा। मी भरत कराड। गावचे लोक सांगतात 3-4 दिवस तोच म्हणत होता की संपलं आपलं, आता काय पुढे राहिलं नाही आपल्याला। आणि त्याचं आणि सगळ्यांच्या समोर त्याने उडी घेतली। लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न पण केला, पण तो काय वाचला नाही। माझी विनंती या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी त्याच्यामध्ये सगळे आले भरतीमुक्त, बाबांनो कोणी आत्महत्या वगैरे काय करण्याचा प्रयत्न करू नका। मनगटामध्ये बळ असेपर्यंत माणसांनी लढावं, कंस खाऊन आत्महत्या करू नये असं माझं मत आहे। आपला जन्म हा फक्त आपल्यासाठीच जगायसाठी नाही आहे। हा आई असेल, नात्या गोत्यातले लोक असेल, असं आत्महत्या का करायची? शहीद आजम भगत सिंगाचा फोटो लावा ना घरी, संघर्ष करा, पण आत्महत्या करणं हे मला वाटतं की हे योग्य नाही। भरत कराडच्या कुटुंबाला भेटताना भुजबळांसोबत धनंजय मुंडेही होते। कुटुंबाला भेटल्यानंतर वांगदरीच्या गावकऱ्यांना संबोधन करताना भुजबळांनी ओबीसी आरक्षणावरून सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले। अण्णासाहेब पाटील महामंडळ द्या मराठा समाजाला 650-700 कोटी रुपये दे, आमचं काही म्हणणं नाही। आणि ह्या ओबीसी महामंडळ त्यांना 5 कोटी दिले। अरे हा काय न्याय आहे रे? हे काय न्याय आहे? माझी ओबीसी नाही तर आता ओबीसीत आलेले सगळेच आता कोण वेगळं धरायचं? कुणाला वेगळं धरणार आहे? म्हणून माझी सर्व तरुणांना ज्यांना खऱ्या अर्थानं या आरक्षणाचा फायदा मिळणार आहे, मग ते कुठलंही आरक्षण असो, असं आता ताई पण करू नका। कुणाच्याही आरक्षणाला धोका बसणार नाही। दुसरीकडे मनोज जरांगेंनीही तरुणांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलंय। त्याला दुसरं काही आलेलंच नाहीये, राजकारणाच्या पलीकडे त्या माणसाला काही आलेलंच नाही। आपण गरिबाच्या लेकरांनी हे समजून घेणं गरजेचं आहे। गरीब मराठा, गरीब ओबीसी हे आपलं कुटुंब उघड्यावर पडतं, कोणी आत्महत्या करू नये। हे राजकारणी लोक विचित्र असतात। हे गरिबाचे लेकरं त्या पद्धतीनं त्या रूपाला आणतात आत्महत्येच्या आणि राजकीय स्वार्थ साधून घेत असतात। मराठा समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण नको का असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला। 10% मराठा आरक्षण रद्द करायचं का असंही भुजबळांनी म्हटलं। दरम्यान जी.आर. कायद्याच्या चौकटीमध्ये बसणार आहे, कुठेही ओबीसींचं नुकसान होणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का, ते रद्द करायचं का? EWS मध्ये तुम्ही 80-90% असता, तेही तुम्हाला नकोच का? याचं उत्तर अनेक माजी मुख्यमंत्री आहेत
केंद्रात मंत्री झालेले आहेत, मराठा समाजाचे नेते शिकलेले आहेत, ज्यांना हे समजतं त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे. ज्यांना काही समजत नाही, अशिक्षित आहे, माहीत नाही, त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही. नाही, मी अशिक्षित असो किंवा शिक्षित असो, तुला तर रडकुंडीला आणलं ना. तुझं जे पण होतं मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं, त्याच्यावर तर मी पाणी फिरलं. मराठ्यांना तर मी आरक्षण मिळून दिलं. मराठवाडा गेला आणि पश्चिम महाराष्ट्र पण आरक्षणात गेला. आता जे काही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जो काही GR काढलेला आहे, हा GR कायदेशीर चाकोरीत बसणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा, आणि या GRमुळे OBC समाजाला कुठेही त्याचं नुकसान होत नाही, त्याचा धक्का लागत नाही. ही भूमिका आजही आमच्या सरकारची आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका आहे. तर 45 दिवसामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसांचे ट्रेनिंग देखील पार पडले. 45 दिवसात कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली. मराठवाड्यातील जिल्हाधिकारी ग्राउंडवर. हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसांचं ट्रेनिंग पार पडलंय. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी गाव पातळीवर विशेष समित्या स्थापन झाल्या आहेत. 21 ते 45 दिवसात नोंदी तपासून कुणबी जात प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भामध्ये जे काही पुरावे लागणार आहेत, त्या पुराव्याचा ताळमेळ घालून त्याचा एक अभिप्राय, एक रिपोर्ट त्यांनी त्या सक्षम प्राधिकरणाला द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा अभिप्राय जो येईल त्याच्या अनुषंगानं मग त्या प्रमाणपत्र द्यायचं का नाही द्यायचं याच्या संदर्भात संबंधित उपविभागीय अधिकारी निर्णय घेणार आहेत. तर SDOना प्रमाणपत्र देण्यासंदर्भामध्ये मदत करण्याकरता ही समिती आहे. बीडच्या साक्षाळ पिंपरी गावात अधिकारी कार्यशाळा घेऊन गावकऱ्यांना माहिती देत आहेत. समितीच्या अहवालावर आधारित सक्षम प्राधिकरणाकडून जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जुन्या नोंदी, ग्रामपंचायत दाखले, रहिवासी दाखला, वाडवडिलांच्या नोंदी यांसारखी कागदपत्र तपासली जाणार आहेत. गाव पातळीवर उद्यापासून अधिकारी दाखल होणार आहेत, तर उद्यापासून नागरिकांकडून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मराठवाड्यामधील बंजारा समाजासंदर्भात धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय. हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी मुंडेंनी केली. दुसरीकडे याच मागणीसाठी जालन्यामध्ये बंजारा समाजातील काही जण हे आमरण उपोषण करतायत. मराठ्यांसाठी हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर बंजारा समाजही हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी आक्रमक झाला. जळगाव, परभणी, बुलढाणा, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये बंजारा समाजानं मोर्चे काढले. जे होईल ते होईल, रस्त्यावरची लढाई लढू, शासकीय लढाई लढू, आम्ही कोर्टाची लढाई लढू, पण या समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय बंजारा समाजाला निवेदन देण्याचं काम समाज बांधव करत आहे. जर या निवेदनानुसार जर नाही भागत असेल, प्रशासनाने जर आमचं मान्य हे ऐकलं नाही, तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जागी तालुक्यावर जिल्ह्यावर आम्ही आंदोलन करू. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला ज्या पद्धतीने हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण लागू केलं, तर बंजारा समाज त्याच्यामध्ये स्पष्ट असं. दरम्यान बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्या अशी मागणी करत धनंजय मुंडे यांनी फडणवीसांना पत्र लिहिलंय. मराठवाडा प्रदेश सन 1948 पर्यंत निजाम शासित हैदराबाद संस्थांचा भाग होता. त्या काळातील हैदराबाद गॅझेटियर 1920 मध्ये लांबडा बंजारा समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून केल्याचं आढळून आलंय. बंजारा समाज मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. हैदराबाद स्टेट गॅझेटमधील पुराव्यांनुसार बंजारा समाज ऐतिहासिकदृष्ट्या प्रशासकीय नोंदींनुसार आदिवासी समाजात असल्याचं स्पष्ट होतं. मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर सन 1956 नंतर या समाजाला OBC,
NTC प्रवर्गात समाविष्ट करण्यात आलं. तेलंगणा, आंध्र प्रदेशात याच गॅझेटच्या आधारावर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला. राज्य सरकारनं मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर लागू केलं. त्याचा आधार घेऊन मराठवाड्यातील बंजारा समाजाला ST प्रवर्गात सामील करण्याची समाजाची मागणी आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भात कार्यवाही करावी अशी मागणी होतीये. हैदराबाद गॅझेटला ओबीसींचा विरोध सुरू असताना बंजारा समाजाच्या मागणीनं सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने एकत्रित मोर्चा काढला. भ्रष्टाचार, गुंडगिरी, हनी ट्रॅप, ड्रग्ज विक्री यासह विविध मुद्द्यांवरून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये संजय राऊत, बाळा नांदगावकर हे देखील सहभागी झाले होते. आता महाराष्ट्र फक्त ठाकरेंसोबत राहील असा विश्वास संजय राऊतांनी यावेळी व्यक्त केलाय. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं नाशिकमध्ये सरकारच्या विरोधात एकत्रित मोर्चा काढला. भ्रष्टाचार, गुंडगिरी, शेतकरी आत्महत्या, खुलेआम ड्रग्जची विक्री या विरोधामध्ये दोन्ही ठाकरेंच्या पक्षांनी एकत्र येत आवाज उठवला. नाशिकमधल्या या मोर्चामध्ये संजय राऊत, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर सहभागी झाले होते. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी हातात शस्त्र घेऊन पत्ते खेळत पैशाची उधळण करत हे प्रतिकात्मक आंदोलन केलं. या जनआक्रोश मोर्चामध्ये मनसैनिकांनी भस्मासुराचे कपडे परिधान करत महायुती सरकारचा निषेध केला. नाशिकमध्ये गुंडगिरी, नाशिकमध्ये हनी ट्रॅप, मग असे सगळ्या नेत्यांनी सांगितलं. हे चित्र बदलायचं असेल तर उद्याच्या महानगरपालिकेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल, परिवर्तन करावं लागेल. हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकरेंच्याच मागे जाईल, हा सुद्धा नाशिकनं संदेश दिलेला आहे. आता फक्त नेते मंडळी आणि कार्यकर्ते झाले. सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या या एकत्रित मोर्चावर भाजपनं टीका केली आहे. नाशिकचा कायापालट करण्याचं काम, नाशिकला महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट शहर करण्याचं काम हे देवाभाऊंच्याच नेतृत्वात केलं जाणार आहे. सोशल मीडियावर माझ्याविरुद्ध पैसे देऊन मोहीम चालवली जाते असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलाय. दरम्यान इथेनॉलच्या मुद्द्यावरून मागील काही दिवसापासून नितीन गडकरी यांच्यावर सोशल मीडियामध्ये टीका होते. अब जैसे आपकी इंडस्ट्री है वैसे हमारा पॉलिटिक्स भी है, तो ये सोशल मीडिया का जो कैंपेन था वो पेड कैंपेन था, वो अगेंस्ट इथेनॉल था और पॉलिटिकली टारगेट मुझे करने के लिए था. अब मैं जवाब दूं तो ये मीडिया वाले आपके कॉन्फ्रेंस को छोड़कर वही बातें कल छापेंगे. तो मैं इतना ही कहूंगा कि वो जो कुछ था उसमें कोई तथ्य नहीं था, सब बातें क्लियर हुई है. IPS अधिकाऱ्याला फटकारल्या प्रकरणामध्ये अजित पवार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अंजली दमानी यांनी केली आहे. अजित पवार यांच्या विरोधात याचिका दाखल करत कारवाईची मागणी करणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलं. तर नियमानं जे करायचं असेल ते करा, मी माझी भूमिका आधी स्पष्ट केली आहे असं उत्तर अजित पवार यांनी दिलंय. रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि होम डिपार्टमेंट हे दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाखाली येत नाही, तरी त्यांनी फोन करून जर केलं असेल तर रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे पण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होते. तर या तिन्ही गोष्टी होणं अपेक्षित आहे. त्याच्या विरुद्धची मी कंप्लेंट दिलेली आहे. काही होणार नाही ही देखील खात्री आहे. म्हणूनच मी आता प्रशांत भूषणशी बोलून त्यांच्याकडनं मी पिटिशन मागवून मी ते सोलापूरला फाईल करून अजित पवारांवर कारवाईची मागणी करणार आहे. जे काही नियमाने असेल ते करा. मला त्याबद्दल जे काही मी ट्विट करायचं ते केलेलं आहे आणि मला जे सांगायचं ते सांगितलेलं आहे. मला आता त्या विषयावर कुठली गोष्ट बोलायची नाही. कायद्याने नियमाने ज्या गोष्टी करायच्या असतील ती करायला प्रत्येकाला मुभा आहे. दुबईमधल्या भारत पाक सामन्याकडे क्रिकेट प्रेमींनी पाठ फिरवली आहे. अजूनही 50% तिकीटं शिल्लक आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी 4 मिनिटात तिकीटं संपली होती. ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा भारत पाक सामन्याला विरोध केलाय.
14 तारखेला सामन्याच्या दिवशीच ठाकरेंची शिवसेना माझं कुंकू माझा देश हे अभियान राबवणार आहे. 14 सप्टेंबरला दुबईच्या मैदानामध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे क्रिकेट प्रेमींनी पाठ फिरवली. 11 सप्टेंबरच्या सायंकाळपर्यंत या सामन्याची 50% तिकीटं उपलब्ध होती. 29 ऑगस्टला भारत-पाक सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरू झाली. याच वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीटं मात्र अवघ्या 4 मिनिटात संपली होती. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यानंतर भारत आणि पाकिस्तानची टीम पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभी ठाकणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाक सामन्यावर बहिष्कार टाकावा अशी मागणी जोर धरत होती. लिजेंड्स लीग मधल्या भारताच्या संघानं देखील पाकिस्तान सोबत खेळण्यास नकार दिला होता. ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील भारत-पाक सामन्याला विरोध दर्शवलाय. 14 तारखेला सामन्याच्या दिवशीच ठाकरेंची शिवसेना माझं कुंकू माझा देश अभियान राबवणार आहे. मातोश्रीवरच्या बैठकीतही उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना या विरोधात आक्रमक होण्याचे आदेश दिले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे काय म्हणाले ते आपण पाहूया. पंतप्रधानांनी आपल्या भावनांशी खेळ केला. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असं पंतप्रधान म्हणाले. मग आता रक्त वाहिल्यानंतर क्रिकेट का खेळता? 14 तारखेला आक्रमकपणे आंदोलन करा. महिला आघाडीनं पंतप्रधानांना सिंदूर पाठवावा असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आज जर खरी भाजप असती सत्तेत तर आज बीसीसीआयला प्रश्न विचारला असता की तुम्ही हिम्मतच कशी करता पाखड्यांबरोबर खेळण्याची. जे ऑपरेशन सिंदूर कदाचित भाजप बिहारमध्ये निवडणुकीसाठी वापरेल त्याच पाखड्यांबरोबर आज बीसीसीआय क्रिकेट खेळत आहे. हे दुर्दैव आहे देशाचं. पुण्याच्या मंचरमध्ये मशिदीच्या शेजारी रस्त्याचं खोदकाम करताना एक भुयार सापडलं. हिंदुत्ववादी संघटना आणि मुस्लिम संघटना या भुयारावरून वेगवेगळे दावे प्रतिदावे करतायत. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरामध्ये एका मशिदीखाली रस्त्याच्या कामादरम्यान एक भुयार सापडलं. रस्त्याच्या कामादरम्यान मशिदीचा काही भाग कोसळलाय. त्यानंतर मशिदीमध्ये भुयारासारखी रचना दिसून आली. त्यानंतर बातमी पसरताच एकच खळबळ माजली. या भुयारावरून हिंदुत्ववादी संघटना आणि मुस्लिम संघटनांनी वेगवेगळे दावे केल्यामुळे वाद पेटलाय. वादानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त मशीद आणि भुयार याजवळ तैनात करण्यात आला. या भुयाराची आता पुरातत्व विभाग पाहणी करणार आहे. ही जी दर्गा आहे ही दर्गा कमीत कमी 400 वर्षापूर्वीची दर्गा आहे आणि त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. फक्त आम्ही काय बोलतो, आमची काय बाजू आहे ती आम्ही प्रशासनासमोर मांडू. दुसरीकडे हिंदू संघटनांनी या भुयाराचा तपास करून सत्य समोर आणा अशी मागणी केली. ते काम करत असताना काही भाग ढासळला तर ते भाग खाली आल्यानंतर तिथं काही हिंदूंचे बांधकामाचे अवशेष दिसतात म्हणजे सापडून आले. ते जर बोलत असेल 400 वर्षापूर्वीचं आहे तर 400 वर्षापूर्वी काय होतं तिथं? त्याच्या खाली हिंदू स्थापत्य कलेचा नमुना कसा काय सापडतोय? मंदिराचा जो आकार सापडलाय त्यामुळे गावामध्ये चर्चा अशी झाली एका मंदिरात आहे ती. पोलिसांनी या संपूर्ण भुयाराची पाहणी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. जे आवश्यक बंदोबस्त आहे मुख्यालयाकडनं जो आवश्यक बंदोबस्त आहे तो देण्यात आलेला आहे. अधिकारी देण्यात आलेले आहेत. आम्ही स्वतः आज सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि नगरपालिकेचे शिवसाहेब आम्ही सर्वांनी त्या ठिकाणची पाहणी केलेली आहे. दोन्ही समाजातील लोकांनी मान्य केलेलं आहे की आम्ही शांतता राखणार आहोत. गावामध्ये कुठलेही शांततेला गालबोट होईल अशा प्रकारचं कुणीही कृत्य करणार नाही. ही मशीद 400 वर्षांपूर्वीची आहे असा मुस्लिम बांधवांचा दावा आहे. मग 400 वर्षांपूर्वी 12 फूट उंच का बांधलं असा सवाल हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय. 1500 वर्षांपूर्वी कब्रस्तान बांधलं होतं असा हिंदुत्ववादी संघटनांचा दावा आहे. कब्रस्तान बांधलं त्याच्या खाली संपूर्ण वास्तू हिंदूंची निघाल्याचा दावा आहे. 30 ते 40 फूट खोदल्यानंतर सत्य समोर येईल असा हिंदुत्ववादी संघटनांचा दावा आहे.